तर सहन करायला शिका, आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतात असं सुळेंनी म्हटलंय। आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो। एनसीपीच्या वर्धापन दिनी सुप्रिया सुळेंनी हे व्हॉट्सअप स्टेटस ठेवलंय। काही गोष्टी आपल्या हातात नसतात तेव्हा घट्ट व्हायचं, सहन करायचं असं या स्टेटसमध्ये सुळेंनी म्हटलंय। व्हॉट्सअप स्टेटसमधून सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कोणाकडे अशा चर्चा आता सुरू झाल्यात। तर सुप्रिया सुळे यांचं हे व्हॉट्सअप स्टेटस सध्या चर्चेत आहे। सहन करायला शिका असं त्यांनी या स्टेटसमध्ये म्हटलंय। त्यामुळे या स्टेटसच्या माध्यमातून त्यांचा रोख नेमका कोणाकडे, त्या काय संदेश देऊ इच्छितात या संदर्भातले तर्कवितर्क लावले जात आहेत। सहन करायला शिका, अन्याय होत असतो, सुप्रिया सुळेंचं हे व्हॉट्सअप स्टेटस। एनसीपीच्या वर्धापन दिनानिमित्त दिनानिमित्तच सुळेंचं हे व्हॉट्सअप स्टेटस आणि त्यामुळे आता चर्चा सुरू झालेली आहे। सहन करायला शिका, अन्याय होत असतो असं सुप्रिया सुळे यांनी या स्टेटसमध्ये म्हटलंय। त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे या संदर्भातील तर्कवितर्क लावले जात आहेत। माझ्या तर्कडे नाही। अनेक आमदार म्हणतात, सोलापूर जिल्ह्यातले आमदार आहेत, त्यांचं पण म्हणणं आहे की सोबत अरे एक सशक्त लोकतंत्र में मन में जो आया मैंने लिख लिया, वो मेरे माँ और मेरे बीच की बात है। कुठलेही स्टेटस नाही तर एखादं वक्तव्य त्या क्षणापुरतं असतं। त्या क्षणामध्ये आपल्याला काय वाटतं हे आपण तिथं व्यक्त होत असतो। थोड्या वेळातच आदरणीय सुप्रियाताई इथे येतील, त्यांनाच हा प्रश्न तुम्ही विचारलात त्याचा अर्थ काय, तर त्याच योग्य पद्धतीने सांगू